तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत SRPF गट क्रमांक 17 बल्लारशाहबद्दल। तिथं तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांच्या मुलांना तिथं फॉर्म भरता येते, कोणत्या जिल्ह्यांच्या मुलांना तिथं फॉर्म नाही भरता येत, आज आपण ते सविस्तर शेवटपर्यंत माहिती बघणार आहोत। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत राहा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निलेश टेंबडे। पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो कसे आहात सर्वजण, तुम्ही मजेत ना? तर चला मित्रांनो व्हिडिओला आता आपण समोर बघूया। तर सगळ्यात पहिले बघणार आहोत मित्रांनो SRPF गट क्रमांक 17 बल्लारशाह। तर तिथं तुम्हाला 3 जिल्ह्यांसाठीच भरती आहे मित्रांनो। ते कोणते कोणते जिल्ह्यांसाठी आहे? गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्हा, हे जे 3 जिल्ह्यातले विद्यार्थी आहे मित्रांनो, ते तिथंच त्या फॉर्म भरू शकतात। अदर जिल्ह्यातले मित्रांनो कोणीही तिथं फॉर्म भरू शकत नाही। तर आज आपण बघणार आहोत तिथे किती जागा आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्याला। सगळ्यात पहिले बघणार आपण गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 161 जागा आहे मित्रांनो, आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 28 जागा आहे, आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पण 28 जागा आहे। तर मित्रांनो पुष्कळ जणांचे मला कमेंट येत होते मित्रांनो का सर गट क्रमांकमध्ये सांगा, इथं भरता येते का, तिथे भरता येते का। आज तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण गट क्रमांक 18 बद्दल सांगितलं, आता मी तुम्हाला गट क्रमांक 17 बद्दल पण सांगितलं। इथं तुम्हाला 3 जिल्ह्यांसाठीच भरती आहे, बाकींच्या जिल्ह्यांसाठी मुलांना भरती नाही आहे। तर प्लीज तुम्ही फॉर्म भरता वेळी थोडं विचार करून भरा, इकडे तिकडे कुठे फॉर्म भरू नका। मला आणखी अशा विद्यार्थ्याचे कमेंट येत आहे, सर माझी ईमेल ID चुकली आहे, सर मी इथं फॉर्म भरलं गडचिरोलीला। तर मित्रांनो तुमच्याजवळ आत्ता पण वेळ आहे, फॉर्म कॅन्सल करून तुम्ही डबल फॉर्म भरू शकतात। तर व्हिडिओला आवडला असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करा, आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन विद्यार्थी आहे तर प्लीज विद्यार्थी थोडं सपोर्ट करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईबर करा। कारण का एक सबस्क्रायबर तुमच्यासाठी फुकटच आहे। एक सबस्क्रायबर केल्यानंतर मला खूप जास्त मोटिवेशनल मिळतो समोरचा व्हिडिओ बनवण्यासाठी। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके, बाय बाय।